नमस्कार मित्रांनो, आज आपण भाऊ बहिणीची एक सुंदरशी गोष्ट ऐकणार आहोत. त्या गोष्टीमध्ये त्या दोघांचं अतूट नातं, विश्वास हे दिसून येतं. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथं एक भाऊ राहत होता. त्याला एकुलती एक बहीण होती. दोघांचा एकमेकांवर भारी जीव असायचा. तर एकदा काय झालं की या भावाच्या घरी त्याची ही बहीण माहेरपणाला आली. भावाला मोठा आनंद झाला. फार दिवसांनी बहीण भेटली म्हणून तो हरखून गेला. बहिणीसाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालं. म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला, अगं आज चांगल्या पोळ्या कर पुरणाच्या, माझ्या पंक्तीला माझी बहीण बसू दे. तशी ती त्याच्या तोंडावर बराय म्हणाली, पण ती पडली मुलखाची. तिनं नवऱ्याचं ऐकलं नाही. त्याच्या एकट्यापुरता व आपल्यापुरत्याच तेवढ्या पुरणाच्या पोळ्या केल्या आणि बहिणीसाठी कणकीच्या कोंड्याच्या रोट्या केल्या. स्वयंपाक झाला, पाट मांडला. भाऊ जेवायला बसला. बहिणीला म्हणाला, ये बाई संग जेवूया. पण त्याची बायको म्हणाली, बाप्या माणसाच्या पंक्तीला कुठं बायका बसतात वय? मी हाय की दिवाण सभासंग बस जेवायला. तुम्ही जेवा मोरं बघून. ह्याला ते खरं वाटलं. तो जेवला खावला निघून गेला. पण बहिणीच्या ताटातील कोंड्याची रोटी तिला जाईना. ती उपाशीच राहिली. होता 4 दिवस असेच आले न गेले. बहीण बिचारी कंटाळली. उपासमार तरी कुठवर काढायची, पण भावाला बोलली नाही. घरी जाते म्हणाली. भावानं आग्रह केला. 4 दिवस आणखी राहा म्हणाला, पण नाही म्हणाली. गेलं पाहिजे म्हणून तिनं नेट धरला. म्हणून मग हा चोळी पातळ आणावं म्हणून बाजारात निघाला. तर बायको आडवी झाली. म्हणाली, तुम्ही नको जाऊ, मी आणते. आणि स्वतः बाजारात गेली. तिथं तिने चोळी पातळ घेतलं, पण कशावरून तरी वाद केला. दुकानदारावर ती कडाडली. माझी मला खळखळी दे आणि तुझी पातळ चोळी घे. झालं. तिथंही मारामारी जुंपली. तशी ही रडत ओरडत घरी आली. अशानं असं झालं म्हणून तिनं हा मोठा आकांत मांडला. तशी बहीण म्हणाली, नको चोळी पातळ, तशीच जाईन मी. मग भाऊ म्हणाला, लाडीव वड्या आणि भाकर तरी दे बांधून, वाटला होईल. त्यावर तिनं हो म्हटलं. पण वड्या भाकरीच्या ऐवजी तिनं एका फडक्यात शेणकूट बांधली. बहिणीला बिचारीला काय माहितीचं कावा. ती मुकाट्यानं हे गाठोडं घेऊन निघाली. ओझं लागलं तशी तबकली. बोलली मात्र नाही. भावजाईकडे बघून तशीच वळली. तर अर्धा निम्मा रस्ता ओलांडल्यावर तिचं बारकं पोरगं भूक लागली म्हणालं. म्हणून ही थांबली. गाठोडं उघडलं. बघती तर शेणकूट. आता काय करावं? पोरानं तर रडून रडून हैदोस घातला. काय तरी कुठेतरी गवसतंय का बघावं म्हणाली. उठून विहिरीकडे निघाली. रडली. तशी शंकर पार्वतीला काळजी पडली. त्यांनी माणसाचं रूप घेतलं. हिच्यासमोर ते आले. काय पाहिजे म्हणून त्यांनी हिला विचारलं. तशी हिनं झाली गोष्ट साईन संगीत देवाच्या कानावर घातली. आणि म्हणाली, कशी पोराला काय घालू खायला? गावाचा पल्ला लई लांब आहे अजून. त्यामुळं मग पार्वती म्हणाली, त्या शेजारच्या मळ्यात जा. तिथं तुला एक मोठा भोपळा दिसेल. तोडून घे. घरी ने. चिरून उकडत घाल. तुझ्या मनासारखं होईल. हिनं तसं केलं. घरी गेल्यावर बेगीन भोपळा चिरून चुलीवर शिजत ठेवला न नदीला पाणी आणायला गेली. इकडे तोवर शेजारनी जमल्या. काय शिजत लावलंय म्हणाले. कोणाला दात लागली नाही. आपल्यातच कुजबुजले. माघारी गेले. चुलीवरचा हंडा उघडून बघितला तर मोकळा दिसला म्हणून पुटपुटत गेल्या. त्यात बहीण घरी गेली. तिनं चुलीवरचा हंडा उचलून खाली उतरला. बघते तर हंडा वजनदार झालेला आणि सोन्यानं गच्च भरलेला. तिचं भान हरपलं. नवऱ्याला सांगत गेली. अशानं असं झालं म्हणाली. देव पावला म्हणून हरकली. तिनं कोरभर भाकरी एवढा सोन्याचा तुकडा काढून घेतला. बाजाराला गेली. दागिने केले. सामान आणलं. कपडालत्ता केला. होता मग एकदा काय झालं की एका बाजारात भावजाईनं तिला बघितलं. तिच्या अंगावरला चांगला कपडालत्ता आणि दागिनं बघून तिला मोठं नवल वाटलं. एवढं हिनं
कुठून आणलं म्हणाली. आणि मग तिनं आपल्या घरचं गाठोडं हिनं चोरलं म्हणून तिच्यावर आळ घेतला. नवऱ्याचे चांगले कान भरले. नवऱ्याला पण तिचं बोलणं खरं वाटलं. तो बहिणीवर रागावला. तावातावानं तिच्या घरी आला. भल्ला मोठा दगड घेऊन आला. जेवला नाही, बोलला नाही. बहिणीची नजर चुकून एका तुळीवर जाऊन बसला. बहिणीला मारायला टपला. बहीण जेवली नाही. मुलांना तिनं जेवू घातलं. नवऱ्याला जेवू घातलं. काम आवरून ती समईजवळ आली आणि आता भाऊ तिच्या डोक्यात दगड घालणार. तितक्यात ही म्हणाली कशी, एक समईबाई फार दिवसांनी भावाला भेटायला गेले. भाऊ पुरणाची पोळी कर म्हणाला, पण भावजाईने मला कोंड्याची रोटी वाढली. भावाच्या पंक्तीला बसू दिलं नाही. भावाला लुगडं चोळी करू दिली नाही. खुळखुळीवर भांडणं काढलं. केला सौदा मोडला. आणि बरं का समईबाई, मी यायला निघाले. भाऊ म्हणाला, लाडी वड्या नाही, भाकरी नाही. हिने शेणकूट बांधून दिली. वाटेवर पोरगं रडलं. भूक लागली म्हणाला, पण गाठोडं सोडते तर अगं आज शेणकूट बरं का. देवाला दया आली. शंकर पार्वती माणूस होऊन आली. मला भोपळा दिला. घरी नेऊन व चिरून शिजवा म्हणाली. मी तसं केलं. हंडा सोन्यानं भरला. नशीब उजाडलं. मी घर सजवलं, दागिने केले, चांगलं लुगडं घेतलं. आणि बरं का समईबाई, भावजाईने घरचं गाठोडं चोरलं म्हणून माझ्यावर आळ घेतला. भावाचे कान भरलं. आणि बरं का समईबाई, तो मला मारायला आता आलाय. तुळीवर दगड घेऊन बसलाय. यंदाची हीच माझी भाऊबीज. समईबाई, माझ्या भावाला सांभाळ. उदंड आयुष्य दे. दिवाळी तुझ्या रूपानं आली. पानं हे सारं ऐकलं. तो उठला, गहिवरला, दगड बाजूला टाकला. धावत बहिणीकडे आला. त्यानं बहिणीच्या पायावर डोकं ठेवलं. ढसाढसा रडला. झाली गोष्ट समजली म्हणाला. चुकी झाली बोलला. बहीण भाऊ कडाडून भेटले. प्रेमानं बोलले, बसले. समाधानाने जेवले, खावले. त्यांच्या मनाला आनंद झाला. भावानं बायकोला बेदम ठोकली. सारी धनदौलत बहिणीकडे घेऊन आला. म्हणाला, ही घे भाऊबीज. पण बहीण शहाणी होती. बोललास त्यातच पोट भरलं म्हणाली. तिनं भावजाईला बोलावून तिचा सन्मान केला. भावाची धनदौलत धक्का न लावता परत दिली. म्हणाली, भाऊ भेटला, पंक्तीला जेवायला मिळालं. भाऊबीज साजरी झाली. सगळीकडे मन आनंदी आनंद झाला. तुम्हाला ही भाऊबीजची गोष्ट आवडली तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवीन फॉर्मॅटमधले नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.